सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, हाताची कोपरं शरीराच्या लगत, खांदे जमिनीकडे, हलकेसे सैल सोडलेले, पाठकणा समस्थितीत, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. शारीरिक स्थिरता, संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया आणि आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल आणि स्थिर करूया. संपूर्ण जाणीव आपल्या देहाच्या ठिकाणी. शरीराने स्थिरता प्राप्त झाली की हळूहळू जाणीव आपल्या श्वासाकडे. सहज संथ सुरू असलेला श्वास किंवा हलकीशी वाढलेली श्वासाची गती ही संपूर्णपणे नॉर्मलला येते. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य, स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. श्वास घेतोय, सोडतोय. शरीर मनाने स्थिर होण्यासाठी एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया आणि उच्चार. अ, करूया कपालभाती. 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आहे. सावकाश कृती थांबवायची आहे. काही सेकंदासाठी येणारी श्वासविरहित अवस्था, आपल्या श्वसन मार्गातला बदल, मोकळा झालेला आपला श्वास, या सगळ्याची अनुभूती. हातांची ज्ञान मुद्रा. एक दीर्घ श्वास भरून घेऊया. त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, चैतन्य शक्ती आपण आपल्यात सामावून घेत आहोत या श्वासासोबत. शक्ती आपल्या पेशींपर्यंत पोहोचतेय आणि संथ गतीने श्वास सोडताना आपल्या मनातला सगळा आळस, मरगळ, भीती, विचार ह्या श्वासासोबत बाहेर पडत आहेत. शरीर मनाने स्थिर होऊन आपण आपल्या साधनेला सुरुवात करीत आहोत. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. आपण करतोय नेत्रशुद्धी त्राटक. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. अ, ओम आणि अर्धचंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम, मंत्रांचा बीजमंत्र ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपल्या आत्मस्वरूपाचं एक वर्णन, एक तत्व हा ओम. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जयजयस्व संवेद्या आत्मस्वरूपा. सगळ्यांमध्ये सामावलेला हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत.
डोळे जड होत असतील, पाणावू लागले असतील, तर अलगद डोळे मिटून उघड्या डोळ्यांनी पाहिलेला ओम बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या आयब्रो सेंटरमध्ये 3.5 मात्रांचा ओम, अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असा हा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपण करतोय अंतरत्राटक मनाने स्थिरता, मनाची शुद्धी, चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. ओमची प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा खणखणीत स्वरातला, उच्च पटीतला असेल. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीव पावलापासून आपल्या नाभी पर्यंत म्हणजे नेवल रिजन पर्यंत. आणि हा खणखणी स्वरातला पहिला उच्चार करूया. एक श्वास भरून घेऊन श्वास सोडताना उच्चार ओ. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पावलापासून नाभी प्रदेशापर्यंत. पुढचा उच्चार मध्यम पट्टीतला, अकार मकार समप्रमाणात. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जाऊया. आणि हा दुसरा उच्चार एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोड उच्चार ओ. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजातला, खर्च स्वरातला, पश्चंती वाणीतला. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. आणि हा मकार लांबवलेला तिसरा उच्चार करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. स्पंदनांची अनुभूती कंठापासून मस्तिष्कापर्यंत जाणवते. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, मानसिक उच्चार. शरीराला मनाशी जोडणारा, देहानंदाला दिव्यानंदाशी जोडणारा, आपली वाटचाल बुद्धीकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा हा चौथा उच्चार आहे. तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. त्या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीरभर. दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित जे ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला मी मनापासून नमस्कार करत आहे. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊन आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने आपण करीत आहोत. त्यासाठी लागणारी ऊर्जा, शक्ती आपण ओम पासून प्राप्त करून घेत आहोत. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञता भाव,
सावकाश श्वास घे कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या सरजात घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊन विश्रांती. दोन्ही पाय समोर घेऊन विश्रांती घ्यायची. पावलं जुळून घ्यायचे आहेत. पावलांच्या पाचही बोटांमध्ये ताण आणूया आणि रिलॅक्स करूया. स्ट्रेच करायचे, रिलॅक्स करायचे. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करूया. ओपन करायचे. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा ओपन. एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर. 3 ते 4 वेळेला ही कृती. बरोबर. अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे, जमिनीकडे. हे सुद्धा 3 ते 4 वेळेला आपली जाणीव आपल्या काफ मसल्सकडे, गुडघ्यांच्या इथे आणि त्याचसोबत अँकल जॉइंट्स मध्ये घेऊन जायची आहे. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. बरोबर. आपली करंगळी जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा दोन्ही बाजूने आणि विरुद्ध बाजूने 3 ते 4 वेळेला. बरोबर. सावकाश म्हणजे थांबून आपल्या हाताची पकड गुडघ्याच्या उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. उजवा पाय फोल्ड करूया. सरळ करूया. पाय फोल्ड, सरळ. श्वास घेत पाय फोल्ड आणि श्वास सोडत सरळ. पाठीतनं सरळ बसण्याचा प्रयत्न. त्यानंतर 3 वेळेला अप अँड डाऊन. वर उचलायचंय आणि खाली ठेवायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. वर, खाली, वर, खाली, पुन्हा वर आणि रोटेशन क्लॉकवाईज 1, 2, 3, अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. पुन्हा पाय वर घ्यायचा आणि दिशा बदल करायची. 1, 2, 3. सावकाश थांबून तोच पाय फोल्ड करायचा. पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आणि हाफ बटरफ्लाय. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर. उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा. वर घ्यायचा. जमिनीकडे, वर. हे सुद्धा 3 ते 4 वेळा झालं की थांबून बेबी मुवमेंट. पाय थोडासा वर उचलून जास्तीत जास्त डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. अगदी सावकाशपणे. सावकाश थांबून उजवा पाय सरळ करायचा आणि ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने. पुन्हा आपल्या हाताच्या बोटांची पकड डाव्या गुडघ्याखाली. श्वास घेत डावा पाय फोल्ड करूया. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा श्वास घेत फोल्ड करायचा. आहे तो श्वास सोडून द्यायचा आणि मग श्वास घेत वर उचलायचा. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता हे आपलं आपण श्वासाकडे लक्ष देऊन ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. त्यानंतर पुन्हा पाय वर आलाय आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. मोठं वर्तुळ करा. इमॅजिन करा की आपण पावलामधून पावलाने मोठं वर्तुळ करतोय. बरोबर. आणि गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. पाय वर घेऊन यायचा आणि मग दुसऱ्या बाजूने 3 वेळा करायचा. सावकाश थांबून तोच डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आणि हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा. स्वतःकडे घ्यायचा. बरं. हे करताना पाठीतनं पुढे मागे न हलता कृती करण्याचा प्रयत्न. बरोबर. सावकाश थांबून बेबी मुवमेंट. थोडासा पाय वर उचलून अँकलचा आधार, अँकलच्या खाली हाताचा आधार देऊन जास्तीत जास्त उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे,
डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. 3 ते 4 वेळेला. सावकाश थांबू. डावा पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती घ्यायची. मानमध्ये सैल सुरू. श्वासाकडे लक्ष. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. सावकाशपणे सोडूया. आता पावलं जोडून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या भोवती. फुल बटरफ्लाय. गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे. सई सोडायच्या. पाठीतून सरळ बसण्याचा प्रयत्न. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करणार आहोत आपण फुल नेक रोटेशन. ज्यांना पाठकळ्याचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे वरच्या वर फिरवून घ्या. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन द्यायची. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आणि आता सुरू करूया. मान आपली उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. आता श्वासाकडे लक्ष देऊन आपल्याला ही हालचाल करायची. ठीक आहे. मान पुढे मध्ये आहेच. आता श्वास घेत मान उजवीकडे मागे आणि श्वास सोडत डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 3 वेळा आपण करतोय. श्वास घेत मान उजवीकडे मागे, श्वास सोडत डावीकडनं पुढे. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. मान मध्ये आली आहेच. आता मान श्वास घेत डावीकडनं मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. अशा प्रकारे अजून 2 वेळेला आपलं आपण श्वासाकडे लक्ष देऊन ही कृती करण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटलेले आहेत आणि अगदी शांतपणे आपण आपली हालचाल करतोय. खांदे न हलवता फक्त हालचाल आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये होतीये. दोन्ही बाजूनी झालं की मग सावकाश हनुवटी गळ्याकडे आहे ती श्वास घेत घेत मान सरळ करायची आणि तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. रिलॅक्स व्हा. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आता पुढची पुन्हा एकदा हालचाल करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर उचला. डोळे मिटलेले, चेहरा शांत आणि श्वास सोडत सोडत जमिनीकडे प्रेस करा. श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर, श्वास सोडत सोडत जमिनीकडे प्रेस. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न आणि आपली हालचाल किती पूर्ण होतीये हे बघण्याचा प्रयत्न करा. आपले खरंच गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस होतायत का? जमिनीच्या दिशेने जातायत का? 3 ते 4 वेळा हे झालं की मग थोडासा आपापल्या क्षमतेने स्पीड वाढवा. सावकाश थांबायचंय. सावकाश कृती थांबवून तिथल्या तिथेच साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर. सावकाश कृती थांबवायची आणि तिथल्या तिथे साडी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. 2 दिवसाच्या गॅपने आपण भेटतोय म्हणून थोडेसे हे सांधे सैल करणाऱ्या क्रिया आपण आज जास्त घेतोय. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वासाची गती सहज संथ लयबद्ध सुरू आहे. व्हिडिओ बरोबर दिसतोय. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या 5 बोटांमध्ये स्ट्रेच आणायचा. रिलॅक्स करायचे. स्ट्रेच आणायचा. रिलॅक्स करायचे. पुन्हा जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. बरोबर. पुन्हा ओपन करायचं. आता श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत घेत ओपन करा. श्वास सोडत 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा श्वास घेत ओपन. श्वास सोडत अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं. पुन्हा श्वास घेत ओपन. श्वास सोडत 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा श्वास घेत ओपन करूया. स्ट्रेच द्यायचंय आणि श्वास सोडताना अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करूया. ठीक आहे. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. आपल्या छातीपाशी हाताच्या मुठी. दिसतोय ना हातामध्ये? काही इश्यू असेल तर मला सांगा नंतर. आता मनगटामधनं हाताची मूठ वर खाली करायची. आपल्याला कोपरं न हलवता फक्त हाताची मूठ वर खाली करायची. हाताची कोपरं तशीच असतील पॅरलल टू द फ्लोअर. फक्त मनगटातून आपली हालचाल होतीये. बरोबर. तशीच हाताची मूठ ओपन करायची. दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्ही हात तसेच समोर आपण डान्ससाठी घेतो तसे. पुन्हा एकदा मनगटामधनं हाताची बोटं वर खाली.
एकदा जमिनीला पॉइंटेड आणि एकदा सिलिंगला पॉइंटेड. आता इथे सुद्धा आपल्याला कोपरं न हलवता कृती करण्याचा प्रयत्न. बरोबर. सावकाश थांबायचं, दोन्ही हात समोर घ्यायचे तसेच. वायपर मुवमेंट करणार आहोत आपण, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. गाडीच्या वायपर जसे फिरतात त्याप्रमाणे. बरोबर. एकदा उजवीकडे डावीकडे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हात जास्तीत जास्त स्ट्रेच करायचे, अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. बरोबर. आता हाताची मूठ जमिनीला पॅरलल करून रोटेशन क्लॉकवाईज, फक्त मनगटामध्ये हालचाल. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. सावकाश कृती थांबवायची. हाताची बोटं ओपन करायची, दोन्ही हात समोर घ्यायचे, बोटं खांद्यावर घ्यायची. थोड्याशा सलग कृती करतोय आपण. कोपरं जॉईन करून घ्या आणि 3 वेळेला शोल्डर रोटेशन. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. 1, 2, बरोबर, 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2 आणि 3. दोन्ही बाजूने 3-3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स व्हा आणि जाणीव श्वासाकडे. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास बोलून घ्यायचा आणि सावकाशपणे सोडायचा. वज्रासन करून घेऊया. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करायचा, उजवा आणि मग डावा. काही सेकंदासाठी वज्रासनामध्ये थांबूया. हाताची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊन वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. मंद डोळ्यांनी संपूर्ण शारीरिक आकृतीबंध तपासून पाहूया. आपले गुडघे मांड्या समोरनं जोडलेल्या असतील. अँकल जॉईंट्स मध्ये जर जास्त ताण आल्यासारखं किंवा थोडंसं दुखल्यासारखं वाटत असेल तर इथे नॅपकिनची घडी ठेवून घ्या. सीट्सचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे. चेहरा शांत. पाठकळा नैसर्गिक सरळ. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. पोटासंबंधी जे काही विकार आहेत ते दूर होतात. पचनसंस्था योग्य प्रकारे काम करते. हे सगळे शारीरिक मानसिक लाभ वज्रासनाचे आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ती भावना आपल्या मनामध्ये आणि आपलं शारीरिक आरोग्य दिवसेंदिवस अधिक सुधारत आहे, निरोगी बनत चाललं आहे, ही भावना आपल्या मनात. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. करणार आहोत आपण मार्जरासन आणि त्यासाठी हाताची ज्ञानमुद्रा सोडून देऊन गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपलं शोल्डर एवढं अंतर आपल्याला माहितीये कसं घ्यायचं ते. आधी गुडघे मांड्या लांब करून पुन्हा सीटवर बसून उजव्या हाताने डावा पायाचं गुडघा आपल्याला ऍडजस्ट करायचा. बरोबर. पावलं जमिनीकडे फ्लॅट करून दोन्हीही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायची आहेत. हाताची बोटं जुळलेली आहेत आणि आता एकाच वेळेला आपले खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि आपलं संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. हलकीशी मान खाली झुकवायची आहे आणि बघा आपले हात, गुडघे, पावलं बरोबर एका रेषेमध्ये आली असतील. पोटाचे स्नायू जमिनीकडे अगदी सैलीसर सोडून द्या. खांदे रिलॅक्स करा आणि आता करूया मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडून द्या आणि श्वास घेत घेत आपली नजर सिलिंगच्या दिशेला न्यायला सुरुवात करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात आणि डोळे मिटून घ्या आणि ह्या स्थितीचा अनुभव घ्या. ताणली गेलेली शरीराची पुढची बाजू गळ्यापासून पोटापर्यंत, त्याची जाणीव. पाठकडा, लोअर बॅक, मिडल बॅक आणि वरचा अपर बॅक.
तिथे असलेला जो अंतर्वक्र आकार आहे, तिथे असलेला प्रेशर, त्याची अनुभूती घ्या. चेहरा अगदी शांत. पाठदुखी, मानदुखी यासाठी उपयुक्त मार्जरासन भाग 1. श्वास घेतोय, सोडतोय. छान. अट्टहास न करता यथाशक्ती प्रयत्न आहे. उलटचाल करताना सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. डोळे उघडायची घाई न करता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आता आपली मान मध्यभागी येऊ दे. नजर पुन्हा दोन्हीही हातांच्या मध्ये. आता डोळे उघडायला हरकत नाही. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पुन्हा एकदा पाठकणा आणि पोटाचे स्नायू ढिले सोडायचे आणि करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी भाग 2 करणं अवॉइड करा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. चेन नॉट पोझिशन इथे होईल. तुमचा पाठीचा मणका सिलिंगच्या दिशेने ताणला जातोय आणि त्याला आता कमानीसारखा आकार मिळालेला आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू, तिथे असलेला प्रेशर बरोबर उलट आता आपण ही कृती करतोय. आता इथे तुम्ही दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करून घ्या. आपापल्या क्षमतेने एक श्वास भरून घ्या. पाठकणा अजून सिलिंगकडे ताणला जाईल तुमचा आणि संथ गतीने सोडा. बरोबर. एक आवर्तन पूर्ण झालं की मग उलट चाल करताना एक श्वास सोडून घ्यायचा. श्वास सोडत आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. पुन्हा पाठकणा, पोटाचे स्नायू ढिले करायचे आणि आता 3 वेळा आपण डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत घेत मान वर आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मध्ये येऊन थांबायचं फक्त. पुन्हा श्वास घेत घेत मान वर. श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. कुठलीही घाई न करता श्वासाकडे लक्ष देऊन पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत मान वर. श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. मध्ये येऊन थांबायचंय. मध्ये येऊन थांबा. आणि आता पुढची आपल्याला एक कृती करायची आहे, ती म्हणजे अशी की तुमचा जो उजवं पाऊल आहे ना, ते आता उजव्या आपल्या हाताच्या तळव्याजवळ घेऊन या. उजवं पाऊल, उजवा पाय आपल्या उजव्या हाताचा जो तळवा आहे किंवा पंजा आहे तिथे घेऊन या. बाहेरच्या बाजूने, हा आतल्या बाजूने आहे, बाहेरच्या बाजूने. बरोबर. हा, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला दिसत असेल की माझं उजवं पाऊल बाहेरच्या बाजूने मी उजव्या हाताच्या तळव्याजवळ ठेवलंय. ठीक आहे. आता आपला डावा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि आपली नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. बरोबर. परफेक्ट. आणि आता इथे थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. डावा हात खाली घ्या. उजवा पाय मागे घेऊन जा. मगाच पुन्हा एकदा आपण त्याच पोझिशन मध्ये आलोय. आता आपलं डावं पाऊल डाव्या हाताजवळ घेऊन या, बाहेरच्या बाजूने. डावं पाऊल. बरोबर. उजवं पाऊल जमिनीकडे फ्लॅट. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. एका रेषेमध्ये आपला हात असेल. बरोबर. आता नॉर्मल श्वास इथे चालू ठेवा. अँड अगेन 10 काउंट होल्ड. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलीज. उजवा हात खाली. डावा पाय मागे. गुडघे मांड्या जळून घ्या आणि वज्रासनामध्ये काही सेकंद थांबून डोळे मिटून इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता जी आपण कृती केली ती आपली लंग्स कॅपॅसिटी किंवा तिथे थोडीशी हालचाल करण्यासाठी तिथे जे काही छोटे छोटेसे ब्लॉकेजेस किंवा ज्या काही ऊर्जेचा कधी कधी आपल्याला अडथळा जाणवतो तर तो ओपन करण्यासाठी आपण ही कृती केली. आणि आता एक एक पाय सोडून द्या. उजवा पाय किंवा डावा पाय सरळ करा. एक एक पाय सरळ करून वज्रासनामध्ये विश्राम. सोडून दोन्ही पाय पसरून विश्रांती.
मनगटामध्ये जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर हात झटकून घ्या. आजपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतोय. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी सूर्यनमस्कार करणं अवॉइड करायचंय. जिथे आपण 3 किंवा 4 सेट घालतो तिथे त्यांनी 1 सेट केला तरीही चालेल. जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपला 1 सेट पूर्ण होतो. त्याचबरोबर जर कोणाला पाठीची दुखणी असतील, स्लिप डिस्कचा त्रास असेल, तर मात्र सूर्यनमस्कार करणं अव्हॉइड करा. गुडघेदुखीचा त्रास असेल तर हरकत नाहीये. फक्त पाय जास्त स्ट्रेच किंवा गुडघ्यावर जास्त ताण किंवा प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे. पाठ करण्याच्या बाबतीमध्ये पण मी हेच सांगेन, की पाठीवरती तुम्हाला जास्त ताण आणि प्रेशर येणार नाही. असं सांभाळून तुम्ही सूर्यनमस्कार करत जा. आपल्या ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे, की जर आपण रोज सूर्यनमस्कार घातले, तर आपल्याला हजारो वर्षाची संपत्ती प्राप्त होते. तर ही संपत्ती म्हणजेच आरोग्यम धनसंपदा आहे. सर्वांग सुंदर सूर्यनमस्कार आहेत. फक्त एकदा आपल्याला दुखणं आलं, की मग आपल्याला लिमिटेशन्स येतात. गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल किंवा कुठलाही जर ऑपरेशन झालं असेल पोटासंबंधी, मग आपल्याला इथे लिमिटेशन्स येतात. पण जे हेल्दी आहेत त्यांनी रोज सूर्यनमस्कार घालावं. आपलं संपूर्ण शरीर स्ट्रेचिंग होतं. पुन्हा जी ऊर्जा आपली अडथळा आलेला असतो ती सुद्धा चांगली प्रवाहित होते. ब्लड सर्क्युलेशन म्हणजे त्याचा प्रवाह खूप चांगला राहतो आणि बरेचसे आजार आपल्यापासून लांब राहतात. तर सूर्यनमस्काराच्या ज्या 12 स्टेप्स आहेत त्या मी दाखवते तुम्हाला आधी आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. आज फक्त स्टँडिंग मध्ये आपण सूर्यनमस्कारच करणार आहोत. जे पहिल्यांदा करणार आहेत, ज्यांनी आधी कधीही सूर्यनमस्कार घातले नाही त्यांनी ते आज करणार आहेत. कदाचित थोडंसं बॉडी पेन होऊ शकतं. कारण की इथे स्ट्रेचिंग खूप जास्त आहे. त्यामुळे त्यामुळे घाबरून जायची हरकत नाहीये. आपली जी सूर्यनमस्काराचे जे स्टेप्स आहेत किंवा ती साधनं आहेत ती चालूच ठेवायची आहेत. भले थोडासा बॉडी पेन झाला तरीही चालेल. ठीक आहे. तर मी आधी दाखवते 12 आपण स्टेप्स कशा करायच्या, मग सगळे एकत्रित करूया. तर इथे स्टँडिंगमध्ये जायचं. आपण सुरुवातीला ताडासन करणार आहोत आणि मग सूर्यनमस्कार करणार. ठीक आहे. तर मी आधी फक्त सूर्यनमस्कार दाखवते. तर सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती आपण गायत्री मंत्रापासून करतो. तर मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. पहिली स्थिती म्हणजेच एका रेषेमध्ये उभं राहणं, दोन्ही पावलं जुळवून, हात शरीराच्या जवळ, ही पहिली स्थिती. त्यानंतर सूर्यनमस्कार करताना पहिलं जी आपली स्टेप आहे ती म्हणजे नमस्कारासन. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन. ठीक आहे. आता मी थोडीशी क्रॉस 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे न्यायचा, अश्वसंचलन. बघा एकदा आपली हाताची पोझिशन आपण इकडे खाली फिक्स केली, की ती न डिस्टर्ब करता, आपल्याला न हलवता पुढच्या सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ही आहे 3 अश्वसंचलन. बघा उजवा गुडघा जमिनीकडे आहे आणि आपली नजर सिलिंगकडे आहे. हे झालं 3 अश्वसंचलन. 4 सॉरी हे 4 झालं अश्वसंचलन आणि आता 5 दंडासन. स्लॅन्टिंग पोझिशन होते इथे. आपलं पोट आणि मांडी सॉरी आपलं पोट आणि पाठकणा सिलिंग आणि जमिनीला समांतर. स्लॅन्टिंग पोझिशन थोडीशी पाठकण्याची होते. हे झालं 5 दंडासन. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीकडे ठेवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, छातीचा भाग हनुवटी किंवा कपाळ. शरीराचे एकूण 8 अंग जमिनीच्या दिशेने जातात. हे झालं 6 अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार. 7 सरळ हस्त भुजंगासन. पुन्हा नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. पावलं किंवा टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. बघा इथे कुठेही हाताची पोझिशन न हलवता सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता इथे आपली नजर आपल्या नेव्हल रिजनकडे असेल. हे झालं 8 पर्वतासन. पुढे 9 अश्वसंचलन. आता आपलं शक्यतो उजवं पाऊल जे आहे आदर्श स्थिती असं सांगते, की आपलं उजवं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये पावलांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. आता आपलं पहिल्याच वेळेमध्ये असा होईल असं आपण अट्टहास करायचा नाही. पण आपलं टार्गेट हे ठेवायचं, की आपलं उजवं पाऊल हाताच्या मध्ये येईल. ठीक आहे. हे झालं 9 अश्वसंचलन. बघा डावा गुडघा जमिनीकडे आहे, नजर सिलिंगकडे. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन.
आता या सेट मध्ये आपण उजवा पायच पुढे मागे केला. पुढचा दुसरा अजून एकदा दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. सेकंड वाला. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 एकदा आपले हात खाली आले की ते न हलवता कृती करण्याचा प्रयत्न. 4 डावं पाऊल मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावं पाऊल पुढे अश्वसंचलन, त्यानंतर 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. सूर्यनमस्कार झाल्यानंतर श्वासाची गती वाढते. त्यावेळेला मुखधोती करायची. ते बघा, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपला एक सेट पूर्ण होतो. ठीक आहे. तर आता आपण करायचंय त्याच्या आधी आपण ताडासन करून घेऊया आणि मग सगळे एकत्रित सूर्यनमस्कार करूया. तर सगळ्यांनी आधी विश्रांती घ्या. ताडासनासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. तोल जात असेल तर किंचित अंतर घ्या पावलावर. आणि आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि त्यानंतर आपल्या टाचा जमिनीपासून उंची. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये. आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयवाला ताणला गेलेला आहे. छान. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि रिलॅक्स व्हा. विश्रांती. आता सगळ्यांनी मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अर्धत मिटून घ्यायचे आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याची प्रतिमा, त्याचं चित्र आणण्याचा प्रयत्न करूया. असं इमॅजिन करूया आपल्या समोर डोंगर आहे आणि या डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे. त्या सूर्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहेत. त्यातून जी प्राणशक्ती, ऊर्जा निर्माण होतीये ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. दिवसभरासाठी लागणारी ही ऊर्जा, प्राणशक्ती आपल्याला सूर्यदेवतेपासून मिळते. म्हणून या सूर्यदेवतेप्रती एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. सर्व जगाला प्रकाश देणारा, ऊर्जा देणारा हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, त्याच्यासारखा कर्मयोग आपल्यामध्येही यावा ही भावना आपल्या मनामध्ये. आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, बरोबर सावकाशपणे, 5 दंडासन, स्लॅन्टिंग पोझिशन, 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर येऊ दे. आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. शरीराचे एकूण 8 अंग जमिनीवरती आहे. आपण केलंय 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. हात खांद्यातून सरळ असतील. नजर सिलिंगकडे. 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे. 9 उजवं पाऊल पुढे घ्यायचंय अश्वसंचलन, सावकाशपणे, बरोबर. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. छान. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत तेही व्यवस्थित करत असतील. दुसरा सेट. ओम रवये नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन,
4 डावा पाय मागे अश्वसंचलन, बरोबर. 5 दंडासन, स्लाइडिंग पोझिशन. 6 अष्टांगासन, सावकाश यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करा. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन, आपल्या टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न आणि नजर तुमची तुमच्या नेवल रिटर्न केली. 8 पर्वतासन केलंय. आणि आता 9 डावं पाऊल पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कारासन. हा आपला एक सेट कंप्लीट झाला. अजून एक सेट आपल्याला करायचा आहे आपापल्या क्षमतेने. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 तुमचं उजवं पाऊल पुढे घ्या. अश्वसंचलन, हाताची पोझिशन चेंज न करता आपल्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आता शेवटचा सूर्यनमस्कार. थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊया. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन आहे तो श्वास सोडा. 2 हस्त उत्तानासन, श्वास भरून घ्या. श्वास भरून घेत हात डोक्याच्या दिशेने वरून घ्या. 3 श्वास सोडत हस्तपादासन, अगदी सावकाशपणे. श्वास सोडत 3 हस्तपादासन. 4 श्वास घेत डावं पाऊल मागे घ्या. अश्वसंचलन. श्वास सोडत 5 दंडासन, बरोबर. आता आपापल्या क्षमतेने श्वास घ्या आणि सोडा. श्वास घेत घेत आपली हनुवटी किंवा कपाळ आणि छातीचा भाग जमिनीवर. आता आहे तो श्वास सोडून द्या. श्वास घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत डावं पाऊल पुढे घ्या. अश्वसंचलन आपापल्या क्षमतेने. पुन्हा श्वास सोडत उजवं पाऊल पुढे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्तपादासन. आणि श्वास सोडत 12 नमस्कारासन. हस्त उत्तानासन बोलायचं होतं मला. आता इथे तुम्हाला थोडीशी मुखधोती करायची आहे. तर पुढे झुकायचं आहे. हात आपले गुडघ्यावर ठेवा. नाकाने श्वास घ्या आणि सोडा. तोंडाने सोडायचं आहे. नाकाने भरून घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स करा. खाली बसायचंय आणि विश्रांती घ्यायची. नॉर्मली सूर्यनमस्कार केल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान, श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढते. मग अशा वेळेला तुम्ही उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचं आणि सोडायचं. अगदीच आपल्याला असं दमल्यासारखं वाटलं तर, कारण की डावी नाकपुडी ही चंद्रनाडी आहे. आपली वाढलेली हृदयाची, श्वासाची गती थोडीशी ती नॉर्मलला करते, ठीक आहे. किंवा आपण शीतली आणि सितकारी जो प्राणायाम पाहिलाय, जो ओठांचा चंबू करून आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो, त्या प्राणायामाची पण आवर्तनं तुम्ही करू शकता. आता सगळ्यांनी फक्त पाठीवर पडून विश्रांती घ्या. कुठलीही हालचाल न कर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात शरीरापासून लांब ठेवा. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अंदाज मिटून घ्यायचे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. आज आपण आधीच सूर्यनमस्कार केले, त्यामुळे आता पुढचं आपण जास्त त्रास न घेता 1-2 आसनं करून प्राणायाम करूया. डोळे अलगद मिटून काही सेकंद थांबा. कुठलीही हालचाल न करता संपूर्ण शरीर पावलापासून मस्तिष्कापर्यंत तपासून पहा आणि श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय,
सोडतो. सायकलिंग आपण करणार आहोत. तर पहिला जो सेट असेल सायकलिंगचा, तो आपल्याला दोन्हीही पायांनी आपल्याला एकदा हालचाल करायची. बघा दाखवते. पहिल्या सेटमध्ये जशी आपण नॉर्मल सायकलिंग करतो ना, पाय वर उचलून एक पाय सरळ एक पाय फोल्ड, अशा प्रकारे हा पहिला सेट आपण करणार. आणि दुसऱ्या सेटमध्ये आपल्याला दोन्हीही पाय एकत्रित वर उचलून दोन्हीही पायांनी एकत्रित सायकलिंग करायची आहे. ही दुसऱ्या सेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे करायची. ठीक आहे. आणि मग पुन्हा रिव्हर्स सायकलिंग दोन्हीही पायांनी एकत्रित. आणि मग सावकाश दोन्ही पाय खाली घ्यायचे. ठीक आहे. अशा 2 सेटमध्ये आपण सायकलिंग करणार आहोत. तर सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या कंबर किंवा सीटच्या खाली द्या. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी आपले हात शरीराच्या जवळ ठेवा. आता सगळ्यांनी एकत्रित दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करा. आणि आता आधी एकेका पायाने आपण सायकलिंग करूया. एक पाय सरळ आणि एक पाय फोल्ड. तुमचं पाऊल जास्तीत जास्त जमिनीकडे येऊ देत. खाली येऊ देत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिवर्स. 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्टॉप. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या किंवा जिथे जमतील तिथे गुडघ्यातनं सरळ ठेवा आणि सावकाश खाली. तुमच्या कोर मसल्स वरती येणारा प्रेशर त्याची अनुभूती घ्यायची आहे आणि रिलॅक्स व्हा. पुन्हा एकदा नाकाने श्वास घ्या आणि आलेला ताण तोंड उघडून संपूर्णपणे बाहेर सोडा. रिलॅक्स व्हा. आता दोन्ही पायांनी एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आपण फक्त 3-3 वेळा करणार आहोत. एकदा सरळ आणि एकदा रिव्हर्स. आता दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्या आणि सुरू करा. 1. पुन्हा पावलं खाली जमिनीकडे येऊ देत. 2 3 आणि आता रिव्हर्स. 1 2 आणि 3. पुन्हा पाय 90 डिग्री वर आणि सावकाश जमिनीवर. रिलॅक्स. विश्रांती घ्या. श्वास घ्यायचा आहे. सोडायचा आहे. आपण करूया पवनमुक्तासन. आपली संपूर्ण श्वासाची गती नॉर्मलला येऊ दे. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय हलकेशा वर उचलून फोल्ड करा आणि दोन्ही पायांना आपल्या हातांचा मुळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न किंवा दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा रेखा देऊ शकता. डोळे अलगद पेटून घ्या. नॉर्मल श्वास चालू आहे. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबायचंय. बाकीच्यांनी मात्र आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. हनुवटी नाक किंवा कपाळ. छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत. परफेक्ट केलं. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि सावकाश खाली घेऊन विश्रांती.
दोन्ही पाय मध्यंतर घ्या आणि रिलॅक्स व्हा. वाढलेली पुन्हा एकदा श्वासाची गती नॉर्मलला येऊ दे. आपल्या पोटावरती जो प्रेशर होता तो पूर्णपणे रिलीज झालाय. सावकाश सगळ्यांनी एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. विश्वास. मान माझी सैल सोडून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. सीटचा भाग हलकासा मागे ढकलू. पुन्हा कमरेत सरळ. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. आणि पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाच्या ठिकाणी. आपला संपूर्ण शारीरिक आकृतीबंध तपासून पहा. आपण जी बैठक धारण केली त्या बैठकीमध्ये स्थिरता. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे बसून राहायचं. प्राणस्पंदनांची अनुभूती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. काय स्थिरता. श्वासाची जाणीव. श्वास घेतोय सोडतोय. श्वासाची गती हलकीशी वाढली असेल तर ती पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. प्राणायामासाठी आपण स्थिर होत आहोत शरीर आणि मनाने. त्यासाठी दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून घेऊ. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट बाहेर येतंय. छातीचं प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला वर चालले आहेत. त्या सृष्टीतली चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आपण आपल्यात सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट आत जातंय. छाती पूर्ववत, खांदे पूर्ववत. आपले सगळे नकारात्मक भावना, विचार ह्या श्वासासोबत बाहेर पडत आहेत. अजून एक आवर्तन आपापल्या क्षमतेने करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपण प्राणयुक्त होतोय या श्वासासोबत. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपण तणावमुक्त होत आहोत. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 5 आवर्तनं. 2 आवर्तनं मी सूचना देईन. पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण सूचनेशिवाय करायची आहेत आपापल्या क्षमतेने. तुमची 3 आवर्तनं कंप्लीट झाली की मग तुमचा हात खाली येईल म्हणजे माझ्या लक्षात येईल. सुरू करूया. 2 आवर्तनं मी सूचना देते. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवी निरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेच. दुसरा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवी निरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेच. पुढची 3 आवर्तनं आपली आपण मनाने करायची. सुरू करा.
त्यांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेतच. शरीर मन स्थिर करणारं, समत्व करणारं, अनुलोम विलोम. चेहऱ्यावर हलकस स्मितहास्य, डोळे अलगद मिटलेले आहेतच. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. मनातले विचार आपोआप थोडेसे बाजूला झालेत. आंतरिक सजगता वाढली आहे. करणार आहोत आपण शीतली सितकारीची 2 आवर्तनं. सुरुवातीला करणार आहोत शीतली प्राणायाम. डोळे मिटलेले तसेच ठेवून जिभेची पन्हळ, जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि ती फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. श्वास घेतल्यानंतर सोडायची घाई न करता काही सेकंद थांबायचं आणि मग सावकाशपणे श्वास सोडायचा. अजून एक राऊंड करूया. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श कंठ आणि मग फुफ्फुसांपर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद. काही सेकंद थांबा आणि सावकाश रेचक. नाकाने रेचक. सितकारीची 2 आवर्तनं. ओठ विलक, दातावर दात, दाताच्या फटीतनं हवा आतमध्ये खेचून घ्या. तोंडाने पूरक सित असा आवाज येईल जेव्हा आपण ही हवा आतमध्ये खेचून घेत असतो त्यावेळेला. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद. काही सेकंद थांबून नाकाने सावकाश रेचक. त्या थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव, त्याचा अनुभव घ्यायचा आणि मग रेचक करायचे. आपल्याला यांत्रिक कृती न करता जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयत्न करूया. अजून एक राऊंड सितकारीचा. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. काही सेकंद थांबूया. आंतरिक सजगता वाढलेली आहे. जाणीव आपली अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकाकडे घेऊन जायचे. तिथे असलेला रक्ताचा प्रवाह, त्याची स्पंदनं, तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया. मन शांत एकाग्र होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. त्यासोबतच आपण भ्रामरीची आवर्तन करणार आहोत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांच्या अनुभूती आपल्या अवतीभोवती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा. 1 ते 2 मिनिटासाठी आपण हे शवासन करणार आहोत. आपलं संपूर्ण शरीर पाठ जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा आहे. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. जाणीव आपली पावलापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जायची आणि त्या स्थितीमध्ये 1 ते 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता डोळे मिटून स्वस्थपणे पडून राहा.
बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. दोन्ही पावलांची 5 बोटं, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग क्विक निरीक्षण करायचंय आणि तो भाग शिथिल करायचा आहे. हातांची 5 बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा. रिलॅक्स. पाठकणा, पोटाचा भाग, छातीचा भाग, आपली फुफ्फुसं, गरगड्या, छोटंसं हृदय शिथिल करायचंय. क्विक निरीक्षण आणि तो भाग शिथिल. आपल्या कंठातील आजूबाजूचे ग्रंथी, स्नायू शिथिल. चेहरा शांत आहे, जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडली आहे. डोळे अलगद मिटलेत. तणाव विरहित चेहरा. हलकस स्मित हास्य ओठांवरती. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देह शिथिल. कापसासारखा तो हवेत हलका हलका तरंगत आहे ही जाणीव. आपल्या श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. यासाठी लागणारी साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. समत्वम योग उच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे कुठल्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझं शरीर आणि मन हे स्थिर असणार आहे, बॅलन्स असणार आहे. आणि हे सगळं मला माझ्या साधनेमुळे प्राप्त होत आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील त्यांचं स्मरण करूया, त्यांना मनोभावे वंदन करूया. की संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. सावकाश आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्या. आणि अगदी सावकाशपणे डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. जर कोणाला अजून पडून राहावंसं वाटत असेल तर हरकत नाहीये. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात जोडून घेऊन महामृत्युंजय मंत्राचं पठण एकत्रित करूया. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षी मामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळून आपापल्या क्षमतेने श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात कपाळ जमिनीवर शरणागत समर्पण भाव. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने आपल्या आठवड्याची या दिवसाची सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हातांच्या तळमंद करायचं. निर्वाण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया सोमवारी. हरिओम. मीटिंग एंड करते.